मुंबईत आतापर्यंत 100 मराठी शाळा बंद पडल्याचे सांगण्यात येते. गेल्या 6 वर्षांमध्येच मराठी माध्यमाच्या 40 शाळांना टाळे लागल्याची आकडेवारी समोर आली आहे. या 40 शाळांमधून तब्बल 50,000हून अधिक विद्यार्थ्यांनी मराठीऐवजी इतर माध्यमांच्या आणि इतर बोर्डांच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मुंबई शहर व जिल्ह्यातील मराठी शाळांच्या दयनीय स्थितीची आकडेवारी पाहता 2019 ते 20 या वर्षात संपूर्ण मुंबईत मराठी माध्यमाच्या 461 शाळा होत्या. ही संख्या 2024 ते 25 मध्ये 421 एवढीच राहिली आहे. मराठी माध्यमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 6 वर्षांपूर्वी 1,35,000च्या आसपास होती. त्यात घसरण होऊन ती 85,000पर्यंत घटली आहे. या घसरणीला मराठी शाळांतील पायाभूत सुविधा अर्थात सुसज्ज वर्गखोल्या, अत्याधुनिक प्रयोगशाळा, वाहतूक व्यवस्था आदींचा अभाव असल्याचे पालकांना वाटते. त्यामुळे मराठी शाळांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा मराठी शाळांसाठी काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. यावर तुमचं मत काय आहे ते कमेंटमधून सांगा.